नुकतंच पुण्यातल्या मनसरमधल्या दर्गा आणि पांडवकालीन बारव हा वादाचा मुद्दा भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी उकरून काढला। या ठिकाणाला स्वतः त्यांनी भेट देत नव्यानं बांधकाम झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि याशिवाय हिंदू देवदेवतांचे फोटो त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याच मुद्द्यावरून पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। त्यामुळे अर्थात मेधा कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आल्या। बरं, आता अशा पद्धतीने चर्चेत येण्याची खासदार मेधा कुलकर्णी यांची ही काही पहिली वेळ नाहीये। आतापर्यंत ज्या वेळी त्या चर्चेत आल्या त्या वेळी ते धार्मिक मुद्देच त्याला कारणीभूत ठरलेले आहेत आणि खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी गेल्या वर्षभरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक प्रकरणं लावून धरली आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं हिंदू मुस्लिम वाद आहेत आणि त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यातलं राजकीय वातावरण अनेकदा तापलेलं पाहायला मिळालंय। आता प्रामुख्यानं त्यांनी काही जी प्रकरणं समोर आणलेली आहेत त्या सगळ्या प्रकरणांचा आढावा या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ। तर पुणे जिल्ह्यातलं मनसर हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी बारव आणि दर्गा हा वाद जो आता नुकताच घडलेला आहे हा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यानं खरं तर हे लक्ष वेधून घेतलं होतं। या ठिकाणी स्वतः मेधा कुलकर्णी ज्या होत्या त्या पोहोचल्या होत्या। तर मनसर इथलं ही एक ऐतिहासिक बारव जी आहे म्हणजे विहीर आपण ज्याला म्हणू शकतो, या जागेवर मुस्लिम समुदायानं अतिक्रमण करून तिथे धार्मिक स्थळ म्हणजे दर्गा उभारल्याचा दावा मेधा कुलकर्णींनी केला। त्यांनी प्रत्यक्ष विहिरीच्या ठिकाणी जाऊन पाहणी सुद्धा केली आणि तिथे ओम लिहिण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर त्या ठिकाणी पूजा करण्याचा प्रयत्न केला, ज्याला पोलिसांनी त्या ठिकाणी मज्जाव केला होता। त्यामुळे पोलीस आणि त्यांच्यामध्ये मोठी शाब्दिक चकमक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती। प्रशासनाला त्यांनी आता 8 दिवसांचा वेळ दिलेला आहे आणि हे अतिक्रमण जर हटवलं नाही तर हिंदू संघटना तिथे कार सेवा करतील असा इशारा सुद्धा मेधा कुलकर्णींनी दिलाय। ही झाली एक घटना। आता दुसरी घटना आहे ती म्हणजे किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या म्हणजे तिथीनुसार जी शिवजयंती साजरी केली जाते त्यानुसार या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांनी एक भूमिका घेतली आणि ती सुद्धा भूमिका चर्चेचा विषय ठरली होती। हिंदू राष्ट्र बनवण्याची ही शेवटची आणि सुवर्ण संधी आहे असं मेधा कुलकर्णींनी म्हटलं होतं। त्यांनी पुण्यातल्या हिंदूंना आवाहन केलं होतं की ज्या काही वस्तू म्हणजे पूजेशी रिलेटेड ज्या काही वस्तू आहेत साधारण ज्याला आपण नारळ फुलं असं काही म्हणू शकतो, या वस्तू समोरच्या व्यक्तीची जात धर्म पाहूनच व्यवहार करा, आपल्याच पैशातून आपण आपली कबर खोदत आहोत असं टोकाचं विधान मेधा कुलकर्णींनी यावेळी केलं होतं आणि हा सुद्धा एक धार्मिक ताणतणावाचा मुद्दा यावेळी राहिला होता। हे खरं तर काही दिवसांपूर्वीच घडलेलं हे सगळं प्रकरण होतं, पण त्याही पूर्वीचं जर आपण थोडं बघितलं तर आणखी एक प्रकरण आहे ते म्हणजे अर्थात पुण्यातल्या शनिवारवाड्याचं। शनिवारवाडा शुद्धीकरण आणि नमाज वाद प्रकरण जे ऑक्टोबर 2025 मध्ये घडलं होतं, हे प्रकरण नेमकं काय त्यावर एक नजर टाकू। तर पुणे शहरातल्या प्रसिद्ध अशा शनिवारवाड्यामध्ये एक घटना घडल्याचा दावा मेधा कुलकर्णींनी केला होता। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर काही मुस्लिम लोकांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या घटनेचा निषेध म्हणून मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या गेट समोर गोमूत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण केलं। यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना नमाजाच्या वेळी घराबाहेर पडू नका किंवा रस्त्यावर नमाज पडू नका असा स्पष्ट इशारा दिला होता आणि यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती। खरं तर याआधी सुद्धा पुणे स्टेशनचं नामांतर आणि वक्फ बोर्डाचा मुद्दा यावरून सुद्धा मेधा कुलकर्णी या चर्चेत आल्या होत्या। आता पुणे रेल्वे स्टेशनचं काय प्रकरण आहे ते पण आपण बघूया। पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून थोरले बाजीराव पेशवे असं करावं अशी मागणी त्यांनी लावून धरली होती। या मागणीमुळे पुण्यामध्ये काही मुस्लिम संघटना आणि काही पुरोगामी संघटनांनी या मागणीला मोठा विरोध दर्शवला होता। पुणे स्टेशनच्या नामांतराचा हा मुद्दा होता। त्यानंतर वक्फ बोर्डाची जमीन पुणे जिल्ह्यातल्या वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत असलेल्या काही जमिनींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि या जमिनी पुन्हा एकदा सरकारी किंवा मूळ मालकांच्या ताब्यात घेण्याची मागणी सुद्धा त्यांना सातत्यानं लावून धरलेली आहे। मेधा कुलकर्णी यांनी मागील वर्षभरामध्ये पुण्यात प्रामुख्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक प्रकरणं हाताळली आहेत। या भूमिकेमुळे त्यांना जसं हिंदुत्ववादी संघटनांचं समर्थन मिळतं तसंच विरोधी पक्षांकडनं त्यांच्यावर ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप सुद्धा केला जातो। असो, पण खरंच जर अतिक्रमणांचा मुद्दा असेल तर मग ती मंदिरं असू देत, मशीद असू देत, दर्गा असू देत, सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करायलाच हवा। मात्र
प्रक्षोभक भाषण करून किंवा माथी भडकवण्याचं काम जर अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींकडून होत असेल तर या सुद्धा गोष्टी तत्काळ थांबायला हव्यात, अशा प्रतिक्रिया सुद्धा आता उमटतायत. मात्र धार्मिक वादाचे मुद्दे वारंवार उकरून काढून दोन समाजांमध्ये भांडणं होत असतील आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असेल तर याचाही अर्थात लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी विचार करायला हवा, अशा प्रतिक्रिया सुद्धा अर्थात उमटताना दिसत आहेत. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.